जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे येणारे 2025 मध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय शेअर मार्केट पुढीलपैकी कोण नियंत्रण करतो? काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक बी, सेबी ही भारतीय शेअर मार्केटचे नियंत्रण करते. पुढचा प्रश्न, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड आयटम और फ्रेश फ्रॉम द फॉलोइंग. ही ॲक्टेड लाईक अ वेट ब्लँकेट when his friend told him about the party. काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक ए, बी डिस्करेजिंग फॅक्टर. पुढचा प्रश्न, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक ड, हरिण यासाठी सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य हे राखीव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय शहराला पूर्वीकडील ऑक्सफोर्ड म्हटले जाते? कोणतं भारतीय शहर आहे ज्याला का पूर्वीकडील ऑक्सफोर्ड म्हटले जाते? तर पुणे हा शहर आहे. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, जायकवाडी प्रकल्प डॅश डॅश या नदीवर उभारण्यात आलेले आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ, गोदावरी या नदीवर जायकवाडी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून निवडणूक आयोग घेतला आहे? कोणत्या देशाकडून घेतलेला आहे निवडणूक आयोग? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, युनायटेड किंगडम. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये पानझडी वृक्षांची आरणे आढळतात. काय असेल याचं उत्तर? कोणत्या जिल्ह्यामध्ये पानझडी वृक्ष आरणे आढळतात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक अ, चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यात पानझडी वृक्ष आढळतात. पुढचा प्रश्न, जर 2 × 34 ही 64 असेल, 11 × 13 ही 20, 499 तर 22 × 32 हे किती? 49, 56, 16 आणि 5 × 2 किती असेल? मित्रांनो, हा लॉजिकचा प्रश्न आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या स्वतःहून सोडून करायचा ट्राय करा, जेणेकरून या प्रश्नामुळे तुमचं लॉजिक पण डेव्हलप होईल. तर ह्याला कसं सोडवणार आहे? 2 × 34 याच्यात काय केलेलं आहे? 2 × 34 किती होते? 68. 68चा काय केलं? स्क्वेअर केलं. ते किती येत आहे? 46, 24. तसंच 11 × 33 किती येत आहे? 11 × 13 किती येत आहे? 143. त्याचा स्क्वेअर केलं किती येत आहे? 20, 44, 9. तसं 22 × 32 हे काय येतं? 704. याचा स्क्वेअर करायचा 704चा किती येतं? ते 49, 56, 16. तसंच 5 × 2 किती येतं? 10. 10चा स्क्वेअर 100. तर काय आला याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेला सागाची वाणे महाराष्ट्रातील प्रामुख्याने डॅश डॅश या 2 जिल्ह्यात आढळतो. कोणत्या जिल्ह्यात आढळतं ते? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, चंद्रपूर आणि गडचिरोली. पुढचा प्रश्न, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. अतिशय मूर्खपणे करणारा, मूर्खातील मूर्ख. काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक सी, मूर्ख शिरोमणी. पुढचा प्रश्न, निर्मळाचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे निर्मळाचे डोंगर? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, नांदेड या जिल्ह्यात निर्मळाचे डोंगर आहे.
पुढचा प्रश्न, जर KUMQUAT हा शब्द LVNRVBU तर हा शब्द डॅश डॅश असेल. हे पण लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओला पॉज करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तर कसं सोडवणार ह्याला, एला जसं आपण 1 लिहितात, बीला 2 लिहितात, असं झेडपर्यंत 26. तर केचं काय झालेलं, एल झालेलं आहे म्हणजे एक ॲड झालेला आहे. यूचा काय झालेलं आहे, व्ही झालेला आहे म्हणजे काय एक ॲड झालेला आहे. एमचा काय झालेला आहे, एन झालेला आहे, एक ॲड झालेला आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात एक एक ॲड केलेलं आहे. तसंच एसच्या नंतर काय येणार, टी येणार, टी चारी ऑप्शनमध्ये आहे. टीच्या नंतर काय येणार, यू येणार, यू चारी ऑप्शनमध्ये आहे. आरच्या नंतर काय येणार, यस, यस चारी ऑप्शनमध्ये आहे. एच्या नंतर काय येणार, बी, बी म्हणजे ए ऑप्शनमध्ये नाही म्हणजे ए ऑप्शन चुकीचा आहे. डब्ल्यूच्या नंतर काय येणार, एक्स तिन्ही ऑप्शनमध्ये आहे. बीच्या नंतर सी तिन्ही ऑप्शनमध्ये आहे. ईच्या नंतर एफ तिन्ही ऑप्शनमध्ये आहे. आरच्या नंतर यस तिन्ही ऑप्शनमध्ये आहे. आरच्या नंतर यस म्हणजे बी ऑप्शन कटलं. आयच्या नंतर जे, जे तर कोणता ऑप्शन असेल, जे फक्त एकच ऑप्शनमध्ये, ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, म्हैसूर सिल्क भारतातील कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे. कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, कर्नाटक या राज्यात प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्य डॅश डॅश अभयारण्य या नावाने ओळखले जाते. मेळघाट अभयारण्यालाच वेगळं नाव आहे, जे की कोणत्या जिल्ह्यात आहे ते अमरावती. असेही प्रश्न येऊ शकतात. एका प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न बी बनू शकतात. तर काय आहे त्याचा नव्याने ओळखलेलं जातं नाव, त्याला दख्खन कोलकाज ह्या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश हा प्राण्यास महाराष्ट्र राज्य प्राणी म्हणून गणले जाते. कोणत्या प्राण्यास महाराष्ट्रात राज्य प्राणी म्हणून गणले जाते, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क, शेकरू या प्राण्याला महाराष्ट्रात राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.